तर आपली क्रू आली जी तिकीट चेक करेल आणि मगच एंट्री देईल. तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. सगळ्यांचे पासपोर्ट चेक केले जातील. तिच्याकडे डेटा आहे सेव्ह केलेला की कोण कोण पॅसेंजर्स आहे त्यांची नावं चेक करणार. ती पासपोर्टमध्ये मॅच होणार तर ती एंटर करणार, लोकांना एंट्री देणार. लोकांची लाईन वाढू लागली आहे. 1:10ची ट्रेन आहे मित्रांनो आणि आता वाजलेत 12:40. सेटलवरपर्यंत 20 मिनटं. 10 मिनटाच्या नंतर ती पुन्हा एकदा कॉल आउट करेल, कन्फर्मेशन देईल आणि मग ट्रेन निघेल. सगळ्यांचे पासपोर्ट चेक केले जातात. मग आता महत्त्वाचं, सगळ्यांचे पासपोर्टच चेक करतात. इथे तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करा, पासपोर्ट चेक करणार तुमचे. आपल्याकडे तसं नाही आहे. पासपोर्ट कॅरी पासपोर्टच लागत नाही इंडियात. कुठेही ट्रॅव्हल करा तुम्ही. इंडियामध्ये ट्रॅव्हल करताय विद इन द कंट्री तर पासपोर्टची गरज नाही. अदरवाईज यांना पासपोर्टची गरज आहे. आता माझं पासपोर्ट चेक करणार, माझी तिकीट व्हेरीफाय होणार. Оно так плохо что написано. Ну вот, смотри перед тобой. Да туда, туда. व्हेरीफाय करते, मग माझं चेक करेल फोटो मॅच होतोय की नाही. अशी काही आहे ट्रेन. एकदम कम्फर्टेबल ट्रेन आहे यांच्या. इंडियामध्ये पण चांगल्या ट्रेन्स आहेत. Да это просто не переключить того. У вас 31 место, проходите, располагайтесь. या स्पॅसिबा. Паспорт далеко не драйв, паспорт не проверяют. तिने सांगितलं मला कुठच्या स्टेशनला उतरायचं आहे. असं नको व्हायला की मी कुठे पुढे जाईन आणि गडबड होईल. हे सगळे वॉशरूम्स आहेत वापरायचे, ते वापरू शकतो. आता आपण जाऊया पुढे आणि आपला नंबर आहे 31. हे झालं 2. इकडे 5 ते 8 आहेत, इथे 9 ते 12 आहेत, इथे 13 ते 16 आहेत. म्हणजे आपल्याला शेवटीच जायचं आहे यार, जास्त विचारत नाही बसायचं. हे आहेत 25 ते 28 आणि हे आहे 29 ते 32. इथे मी आहे, ती आपली जागा आहे. आता याच्यातलं 31 कुठचं ते बघणार का आहे. हे 32 आहे. 31, 32 म्हणजे माझी ही सीट आहे. 31 खालची माझी आहे. हे सगळ्या उलट्या सुलट्या केलेल्या आहेत, ते पहिलं आपण सरळ करू आणि विराजमान होऊया. अशा काहीशा ट्रेन आहेत ज्या आपल्या इथे पाहायला मिळते. सेंट पीटर्सबर्गवरून चालल्यात, लांबच्या जर्नीचे आहेत. ही पण लांबच्या जर्नीची आहे आणि मला मध्ये उतरायचं आहे. तर मित्रांनो, इकडनं तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता ना विद इन द कंट्री, मी थोडं खर्चिक केलं कारण मला ट्रेनने एक्सप्लोअर करायचं होतं. फ्लाईट 1 तासात तुम्हाला घेऊन जाते पीटर्सबर्गवरून मॉस्कोला. मॅक्सिमम 1 ते 1.5 तास, जास्त नाही. आणि स्वस्त, म्हणजे 5 ते 6,000 रुबल्समध्ये तुमचं काम होऊ शकतं. आणि हे महाग पडेल तुम्हाला. हे 8-8.5 हजारापर्यंत जातं ट्रेन. कारण मला ते एक्सप्लोअर करायचं होतं त्यांचं ट्रेन जर्नी, म्हणून मी ऑप्ट केलं आहे. तुम्हाला सेविंग वाईज विचार करायचा आहे तर तुम्ही फ्लाईट ऑप्ट करू शकता. मला हे आवडलं म्हणून मी हे घेतलं. एनिवेज लेट्स गो. परत आतमध्ये जाऊया आणि सेटल होऊया. चलो. तर मित्रांनो, ट्रेनमध्ये आपल्याला हे असा पाऊच काहीतरी दिला आहे. मे बी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असेल. मी त्या एकदा ओपन करून दाखवतो तुम्हाला. आणि हा बेड दिला आहे कारण की 7 to 8 आवर्स जर्नी आहे. तर तुम्हाला मे बी झोप लागेल तर झोपाल तर तुम्हाला हे बेडची गरज आहे नक्कीच. याच्यामध्ये काय ते आपण एकदा ओपन करून बघू. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला ही रिओ ट्रेन आहे. याच्यामध्ये तुम्हाला
ट्रेनमध्ये फिरण्याकरता या चपला आहेत. आणि थोडंसं क्लीनअप वगैरे फेस क्लीन करण्याकरता आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, स्टिकर लावण्याकरता काहीतरी दिलं आहे. काय लिहिलं आहे हे, ठीक आहे, मेट्रो प्लेस, माहीत नाही, समजून घेऊ काय आहे. हे तुम्ही शूज घालू शकता, त्याच्याकरता फिटिंगसाठी दिलेलं आहे. आणि हे तुम्हाला टूथपेस्ट आणि ब्रश दिलेलं आहे. दॅट्स इट, एवढंच आहे. त्याचा वापर करा आणि जर्नी एकदम सेफ करा. खूप चांगल्या गोष्टी आहेत यार यांच्या, ज्या डब्यावरती जे मेन्शन केलेले असतात सेटिंग नंबर्स किंवा म्हणजे एकदम मस्त. म्हणजे प्रत्येक डब्याला एक डेडिकेटेड स्टाफ त्यांनी ठेवलेला आहे, जो सर्व्हिस पण करतो, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. आणि हीच खासियत आहे युरोपियन कंट्रीजमधली. रशिया इज द बेस्ट. आणि चार्जिंगची सोय आहे, कुठे बॅटरी कमी झाली तुम्ही चार्जिंग करू शकता. दुसरे ग्लासेस बघा मित्रांनो, काय क्लीन आहेत यार, एकदम चकाचक, धूळ नाही, त्यामुळे ग्लासेस एकदम क्लीन आहेत. तुम्ही बाहेरचा व्ह्यू चांगला घेऊ शकता, रेकॉर्डिंग करायचं करू शकता. आय एम लकी. आता मला माहीत नाही कुठच्या दिशेने ट्रेन जाणार आहे, पण ज्या दिशेने जाईल त्या कुठच्याही दिशेने जाऊ दे, आपल्याला रेकॉर्ड तर करायचं आहे. मित्रांनो, ह्या ज्या चपला आहेत ना, ह्या तुम्हाला हॉस्टेलमध्ये पण मिळतात, सगळीकडे मिळतात. म्हणजे हे लोक खूप काळजी घेतात. म्हणजे सपोज तुम्ही तुमच्या चपला इपला घालून आलात तर त्या वापरू नये. तुम्हाला यांनी दिलेल्याच चपला वापरायच्या आहेत आणि प्रवास करायचा आहे. हॉस्टेलमध्ये तुम्ही फिरताय विदिन दी हॉस्टेल, तुम्हाला या चपला घालूनच फिरायचं आहे. तर खूप काळजी घेतात की धूळ कुठे होऊ नये याची खूप काळजी घेतात. ट्रेन सुरू झाली आहे आणि до свидания, सेंट पीटर्सबर्ग. У вас тоже жарко так сильно, да? Жарко, да. Я просто не увидела. It's done? Все хорошо. Спасибо. Everything is fine. Oh. Спасибо. आता असं झालं, तिकीटमध्ये इथे लिहिलं आहे साठम सत्यजित रामचंद्र. आता बाई शोधते आहे, एक मिनिट दाखवतो. इथे फक्त साठम सत्यजित रामचंद्र कुठे आहे. मी तिला बोललो ते माझ्या बाबांचं नाव आहे, ते माझ्या शेवटच्या पेजला आहे, दाखवतो. ते इथे रामचंद्र, तर ते मिसिंग होतं. तिला ते कळलं नाही, त्या पद्धतीनेच बनलेले आहेत. तर चेकिंग प्रॉपर होते ना, जरा जरी वेगळं काय वाटलं की ते इमिजिएटली रेस करतात. Отходов. Здесь по левую сторону расположен кипяток и кипяченая охлажденная вода. Если в пути исследования вам понадобится какая-либо посуда, микроволновая печь, что-то разогреть, подходите. Начальник поезда едет в 5-м вагоне, если по каким-либо вопросам вам понадобится. Счастливого пути. हे सगळी इन्फॉर्मेशन दिली, कसे डोर लॉक होतात, कसं तुम्हाला इमर्जन्सीमध्ये उतरायचं आहे, या सगळ्या माहितीबद्दल दिलेलं आहे. आणि पाहू आपण अशी काही इमर्जन्सी आली तर नक्कीच त्याचा वापर करू. तोपर्यंत आपण छान असं दृश्य बघूया. हिरवंगार आहे यार, एकदम कोकणाची फील येते, काहीच फरक नाही आहे, काहीच एक फरक नाही. ग्रीन बटन दाबून तुम्ही फ्लश ऑन करू शकता.
वॉश बेसिन, लाईट एकदम चांगलं आहे, मस्त आहे. अच्छा, एक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची राहून गेली माझी, फार महत्वाची आहे. ती म्हणजे जी मॅनेजर आहे त्या मॅनेजरचे डिटेल्स आपल्याला त्यावर मेन्शन केलेले आहेत, तेच दाखवतो. त्याचं नाव लोला, वाचू शकता तुम्ही. म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती असतं की आपला TC कोण आहे, काय आहे, सगळी डिटेल्स इथे दिले. मस्त पाऊस भरलाय. यांच्या गावची स्टेशन आहेत. स्टेशन बघा, बापरे, लाल चिऱ्यांची दिसत आहेत. इकडे थांबणार वाटतं, 5:45 निघणार ट्रेन. बघा टायमिंग दिलेलं आहे. हॉल्ट घेतलं इकडे. चालू गाडीमध्ये पण नो. ओके ओके. क्लिनिंग बघा, ही अशी क्लिनिंग चालू ट्रेनमध्ये असते आणि आपल्या इथे म्हणजे गाडी पार्क झाल्याच्या नंतर क्लिनिंग चालू होते. पण जी ऑन मुव्हिंग ट्रेनमध्ये ही क्लिनिंग चालू आहे आणि एक्सलंट सर्व्हिस यांची आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, लोला यांची मॅनेजर आहे आणि तिचं पण डिटेल्स इथे दिले, नंबर, मोबाईल नंबर, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहेत. इमर्जन्सीमध्ये तुम्ही हिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही सर्व्हिसची गरज लागली तर तिला तुम्ही बोलवू शकता. हे असं आहे पूर्ण ओव्हरऑल रशियन ट्रेनचा. रिअली गुड. करा शो. मित्रांनो, तुम्हाला काही तुमचं सेफ्टीसाठी काय ठेवायचं आहे तर ही तिजोरी यांनी छोटीशी बनवली आहे. काहीने ओपन करून दाखवली. ही तिजोरी, इथे तुम्ही तुमचे व्हॅल्युएबल्स ठेवू शकता आणि बिंदास ट्रॅव्हल करू शकता. सही आहे यार. म्हणजे वेगळ्या लेवलची यांची ट्रेन आहे. भयंकर फॅसिलिटीज आहेत ट्रेनमध्ये. आता हे सगळे डिस्कस करतोय म्हणून ते येत आहे. एक गोष्टी लोक दाखवतात. इथे तुम्ही तुमचे कपडे पण ठेवू शकता. एक हेट केलेलं हँगर टाईप्स, खूप छान. आणि अजून काय आहे? अरे सेम तिजोरीच आहे. स्पासिबा. तिने आवडीने दाखवलं. तिला जी क्लिनिंग करणारी आली ती तयार नव्हती व्हिडिओ बनवायला, तर मी तिला सांगितलं की मी तुझा व्हिडिओ बनवतोय पण तुझा चेहरा मी ब्लर करीन. तिला ते बरं वाटत नव्हतं, तर तिने ती तयार झाली आणि तिने मग परत एकदा क्लीनअप केलं फक्त व्हिडिओसाठी. तर एक वेगळे लोक आहेत यार. म्हणजे रशियन्स रिअली हेल्पफुल आहेत, काइंड आहेत आणि मनमिळावू आहेत. असे काय म्हणतात त्याला, खज्जूड मनाची अजिबात नाहीत. म्हणजे सगळ्यांना सामावून घेणार आहेत. असं हे नाही आहे त्यांच्या मनात काय की हा इंडियन आहे असं काही नाही. त्यांच्यासाठी ते फॉरेनर्स आहेत आणि त्यांची सेवा करणं, त्यांच्याशी चांगलं बोलणं, हेल्प करणं. आता माझा बेडच ओपन होत नव्हता, तर बेडची पण एक टेक्नॉलॉजी आहे इकडे. ते वेगळ्या पद्धतीने तो बेड ओपन होतो. तर मला होतच नव्हता, मला माहीतच नाही काय आहे. तर शेवटी ती गेली स्वतः उठून, झोपली होती ती, उठून गेली आणि तिने मॅनेजरला बोलवलं. मॅनेजर पर्सनली आली, तिने ते सगळं ओपन केलं बेड आणि मला पूर्ण सेटअप अरेंजमेंट करून दिलं. असे आहेत म्हणजे सर्व्हिसमध्ये एक नंबर. मित्रांनो, इथे तुम्ही चहा घेऊ शकता. ती ग्रीन टी देऊन गेली मला, पण पाणी घ्यायला तुम्हाला इथे यावं लागेल. गरम पाणी घ्यायचं आणि तुम्हाला काय खायला हवं असेल मंचिंगसाठी इथे सगळं मिळतं, घेऊ शकता तुम्ही. छानपैकी सर्व्हिस देते ही स्पासिबा. आपल्याला फक्त स्पासिबा देते, काय करणार. चला पुढे चहा घेऊया. आणि अशी काही ट्रेन आहे, पण ट्रेन तर मी तुम्हाला दाखवली. वातावरण आहे यार एकदम. ही ट्रिप तर एकदम जोरदार झाली. मित्रांनो, प्लॅन करा यार, तुम्ही लोक पण करा. तर आयुष्यात अशा मेमरीज तुम्ही साठवून ठेवाल.
ही माझी डेस्क आणि सिस्टरने मला हेल्प केलं. तिने दाखवलं मला कुठे मिळतं काय मिळतं सगळं. तर आता आपली ग्रीन टी बनवूया आणि पिऊया. ग्रीन टी बनवायचं काम चालू आहे माझं. चला हिला आपण पहिला कॅश पे करूया. शुगर फ्री नो विदाउट. पहिला हिचं पेमेंट करून टाकूया. सोचला 70 рублей. सेम ट्रुपले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके И 0. 7. 100च देऊन टाका. 17. 70ची ग्रीन टी आहे. फक्त पावडर दिली आहे. बट मस्त. आणि सगळं पेमेंट लोक तिकडच्या तिकडे घेतात. Молодой человек совсем засмущается. मला फक्त सांगितलं नंतर ते आरामात. Ну, сказал, что он размоет лицо. म्हणजे फॉरेनर्स लोकांसाठी सेपरेट ट्रीटमेंट आहे. सीट पण मला चांगली मिळाली. सो आय व्हेरी हॅपी विथ रिओ ट्रेन सर्व्हिस. Извините, сейчас 10 рублей вам принесу. Вам чек нужен будет? Нет. Спасибо. Сейчас принесу. खूप चांगलं आहे यार.